मुंबई वडोदरा महामार्गामध्ये संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला न भेटल्याने आदिवासी महिलेची आत्महत्या। पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेचे काम प्रगतीपथावर असून तलासरीमधील बोरमाळ कोचाई येथील मागील 2 दिवसापासून ठेकेदार कंपनी भूसंपादन अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोबदला न देता घरे व जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे। थंडीच्या हंगामातच प्रशासनाकडून घरे जमीनदोस्त केल्याने रात्रभर आदिवासी कुटुंबांना लहान मुलांसह उघड्यावरच संसार करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। तर काही बाधित शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी यांनी 2 दिवसापूर्वी जमिनीचा मोबदला चेकद्वारे दिला, परंतु कोचाई गुरोडमधील परशुत बरप यांची वडिलोपार्जित वहिवाटदार असलेली जागा ते कसत होते। परशुत बरप हे कामानिमित्त बोटीत गेले असताना त्यांच्या जमिनीचा मोबदला कुटुंबाकडे दिला गेला नसल्याने परशुत बरप यांची पत्नी लक्ष्मी बरप ही गेल्या 2-3 दिवसापासून मानसिक तणावाखाली जगत होते। त्यांच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा मोबदलाही दिला गेला नाही आणि जमीन आमच्या ताब्यातून जाणार असे बोलत होते। गुरुवारी घरात कोणी नसताना तिने स्वतः ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली। ही आत्महत्या नसून हा शासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत। उसने सुसाइड किया, इसके बारे में आप क्या कहेंगे? नहीं, ये गलत बात है। ऐसा विषय नहीं है कि उनको मुआवजा मिला नहीं तो उन्होंने सुसाइड किया। दिस इज कम्प्लीटली रॉन्ग। त्यांच्या कुटुंबाने सांगितलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाने आरोप केलेला आहे। त्यांचे कुटुंब म्हणतात की आम्ही चेक घ्यायला गेलेलो होतो, आम्हाला दिला गेला नाही, आमची जमीन पूर्ण लेवल करून गेली आणि त्यामुळे घरामध्ये डिप्रेशनचं वातावरण आलं म्हणून सुसाइड केला असा कुटुंबांचा आरोप आहे। ते कुटुंबांचे आरोप असेल, परंतु याच्यामध्ये काय आहे, ज्यांच्या नावानी नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो। त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलाला वगैरे ते देऊ शकत नाही, कारण त्यांच्या अंगठा वगैरे घ्यावंच लागतं। तर ते आम्ही फक्त ज्यांच्या नावानी नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो। जे शेतकरी आहेत हे किती दिवसात त्यांना मोबदला भेटणार आहे? ज्यांच्या ऑलरेडी नोटीस वगैरे डिस्ट्रीब्यूट आहे त्यांना 1-2 दिवसात आम्ही मोबदला देणार आहे। ज्यांनी पेमेंट नाही घेतली, ज्यांचं झाड सुटला होता किंवा ज्यांच्या कागदपत्र ज्यांनी सबमिट नाही केले, लवकरात लवकर कागदपत्र सबमिट करा, आम्ही पेमेंट तुम्हाला देतो। आईला आम्हाला सांगितलं होतं काय पैसा नाही भेटणार, काय नाही करू, काय असं करत होती। ते टेन्शन ते दिवशी पाशी घेत होती।